लिंक तेवढ्यासाठी. ओके, चलो जोरदार क्लॅप करू आपण सुवर्णाताईंसाठी. आणि आता जाणार आहोत जयश्री ताईंच्याकडं. कंटिन्यू जयश्री मॅडम. गुड मॉर्निंग ऑल. मी जयश्री होले, इचलकरंजीहून आहे. 27 फॅमिलीला जॉईन होऊन मी आता 1.5 वर्ष होत आले. 27 फॅमिलीला जॉईन होण्याचं कारण म्हणजे फक्त यांची वाढलेली शुगर. मला काही सगळं करायचं नव्हतं, कारण मला चहा पिण्याची खूप सवय होती. म्हणून मी काय हे करणार नाही, मी काय हे न्यूट्रिशन घेणार नाही असं चाललेलं. पण आमचं एक असं डील झाला की तू घेतलीस तरच मी घेणार. मग ह्यांच्यासाठी मी घेत गेले, जॉईन झाले. पण मला मला असं वाटत होतं की मला काय गोळ्या चालू नाही, बीपी नाही, शुगर नाही, आणि मी कशासाठी हे करायचं. पण त्यांच्यासाठी मी जॉईन झाले आणि करत गेल्यानंतर मला माझ्यात जो बदल झाला, 40 दिवसातच माझा 7 किलोचा वेट लॉस झाला. आणि छोटे छोटे जे माझे पाय दुखायचं, डावा पाय खूप दुखत होता, कंबर दुखत होती, रात्री झोप लागत नव्हती, आणि टाचदुखी होती, आणि कुठंतर बाहेर जाऊन आलं की मला पित्ताचा त्रास होणार, डोकं खूप दुखणार. पण हळूहळू ते जे करत गेलो आणि ते कमी होत गेलं हे मला कधी कळलंच नाही. सविता त्यांचा मला फॉलोअप साठी फोन येणार. त्या फॉलोअप साठी फोन आले की सर काय करत नव्हते म्हणताना मी त्यात करत गेले. 40 दिवसाच्या मॅरेथॉन मध्ये माझा वेट लॉस झाला आणि माझे सगळे चॅलेंजेस कमी झाले. मी नेहमी नाईस गोळी, इंडोपार, ओमी गोळी असं नेहमी आठवड्यातून 2-3 वेळा खात होतो. मला वाटत होतं मला काही आजार नाही, पण मी गोळ्यासारखी खात होते माहित नसताना सगळ्यांना. पण ते माझं कधी कमी झालं हेच मला कळालं नाही. पण ह्यांची शुगर वाढलेली होती हे ऐकत नव्हते. गोळ्या घेऊन त्यांच्या 4 गोळ्या चालू होत्या शुगरची, एक रक्त पातळाची गोळी होती. हे सगळं गोळ्या घेत होते, सगळं करत होते, पण त्यांची शुगर काय कधी कमी होत नव्हती. पण तुम्ही एकदा सांगितलं ना त्यांच्या कलेने घ्या, म्हणून आम्ही तसं सविताताईंनी करत गेलो. ते सायकलिंग 20 किलोमीटर शुगरसाठी, दररोज 20 किलोमीटर सायकलिंग आणि 4-5 किलोमीटर इव्हिनिंग वॉकिंग करत होते. आणि नको असेल ते सगळं हे कारल्याचा रस, कडुनिंबाचा पाला, मेथीचं पाणी, सगळं काय करून ते सगळं शुगरसाठी करत होते. पण कधीच त्यांची शुगर डाऊन झालेली नव्हती. कायम नेहमी एवढे गोळ्या घेऊन पण 250-300 शुगर असायची. पण जेव्हा ते स्वतःच्या मनावर घेतले, शेटेसरांच्या वर्गावर गेले, स्वतःहून सगळं करत गेले, तेव्हा त्यांच्या शुगरच्या 3 गोळ्या कमी झाल्या. आणि आता रक्तपातळीची गोळी बंद झालेली आहे, आणि शुगरची एकच गोळी आता नॉर्मली चालू आहे. आणि त्यांचा 10 किलोचा वेट लॉस झालेला आहे. शुगरमुळे पोटाच्या तक्रारी एवढ्या होत्या की त्या पित्ताचा त्रास होता, पोट गॅस धरणे, हे सगळं पोटाच्या तक्रारी त्यांच्या आता कमी झालेल्या आहे. जॉईंट पेन होतं ते कमी झालेलं आहे. आता हेल्दी आणि हॅप्पी आहेत. आणि या 27 फॅमिलीमध्ये आणि माझ्या भावालाही जॉईन केलेलं आहे. माझ्या भावाला पित्ताचा एवढा त्रास होता की त्याला कोलायटिस असे म्हणतात, हे मला 27 फॅमिलीत आल्यावर कळालं. त्याला उलट्या आठवड्यातून 2-3 वेळा एवढ्या व्हायच्या की डॉक्टरांच्याकडे जाऊन आल्यावर सलाईन किंवा इंजेक्शन घेतल्याशिवाय त्याचा उलटीचा त्रास बंद होणार नाही. तोही आता 7-8 महिने झाले हे न्यूट्रिशन इंटेक करतोय. आता त्यात तोही हॅप्पी आणि हेल्दी आहे. त्यालाही रिझल्ट खूप छान आलेला आहे. माझ्या दिरानेही घेतले, त्यांचाही 10 किलोचा वेट लॉस झालेला आहे. आणि मी माझ्या आत्ते भावाला शुगरसाठी, बीपीसाठी आता 2 महिने झाला जॉईन केलेला आहे. त्याच्याही डॉक्टरांनी एक बीपीची गोळी आणि त्याला दम लागत होता त्याची गोळी बंद केलेली आहे. असं आमची फॅमिली खूप हॅप्पी आणि हेल्दी झाली आहे 27 फॅमिलीमध्ये आल्यामुळे. 27 फॅमिलीला खूप खूप धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. जयश्री ताई, ओके. अनिल सरांना डायबिटीस किती वर्षापासून होता? 17-18 वर्ष झाली डायबिटीज आहे. 17-18 वर्ष. ह्या हो. 17-18 वर्षातला डायबिटीस या 3 गोळ्या कमी व्हायला किती महिने त्यांनी त्यांच्यावर काम केल्यानंतर डॉक्टर गोळ्या बंद करायला लागले? त्यांनी 7-8 महिने ते स्वतःवर काम केले. पहिले 7-8 महिने तर ते कोणाचं ऐकत नव्हते, पण ह्या 7-8 महिन्यात काम केल्यावर त्यांच्या गोळ्या 3 कमी झालेल्या आहेत, आणि एक रक्तपातळीची गोळीही बंद झाली आहे. आणि मेन म्हणजे त्यांच्या पित्ताच्या आणि पोटाच्या तक्रारी कमी झालेल्या आहेत. ओके. आता तुम्ही अजून एक रिझल्ट सांगितला आणि मी त्याला भेटलंय तुमच्या भावाला. हो. ओके. हो. जी ऍसिडिटी, ज्याच्याकडे आपण सगळेजण दुर्लक्ष करतो, ऍसिडिटीच्या हो. प्रॉब्लेमकडे, पण ज्याला सिव्हिअर ऍसिडिटी होते ना, म्हणजे हालत काय होते, काय खाल्ल्यानंतर. आपण मालतीताईंच्या एक्सपिरियन्स मधनं, आशाताईंच्या याच्यातनं आपण ऐकत असतो. पण यांच्या भावाचा तर प्रॉब्लेम किती मेजर होता माहितीये काय? त्याला किती दिवसापासून पित्ताचा त्रास होता, आणि त्याला मेन म्हणजे काय 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 खाल्लं जायचं आणि किती किती पथ्य असायचं त्याला.
त्याला 12-13 वर्ष झालं मॅडम पित्ताचा त्रास होता. साधं त्याला 2 शेंगदाणे किंवा कच्चा कांदा जरी खाल्ला तरीही त्याला उलटी होत होती. फक्त भाकरी, थोडीशी भाजी, दूध हे एवढंच इंटेक करत होता तो. ताक. बाकी काहीही चालत नव्हतं त्याला. ओके. आणि आता? आता सगळं खातोय. थोडं थोडं आता सवय केलाय. आता चालू आहे त्याचं सगळं खाणं थोडं थोडं चालू केलंय. ओके. आणि भाऊ किती महिन्यांनी ऐकला तुमचं? भाऊ माझा 1 वर्षाने ऐकला माझं. हम्म. काल लिंक दिल्या आणि आज जॉईन हो म्हणून सांगायला लागलोय. आणि नाही. आपल्याला वाटतंय की आपण सांगायला लागलोय म्हणून ते लगेच व्हायला पाहिजे. 4 वेळा सांगतो आणि आपण म्हणतो लोक काय ऐकत नाहीत. अहो, घरचे ऐकत नाहीत एवढा प्रॉब्लेम त्याचा, भावाचा, तर तुला ऐकायला 1 वर्ष लागलं. मग 1 वर्ष आत्ते जर भावाला पण मी 3 महिने झालं सांगत होते. आता 1-1.5 महिना झाला घेते. त्याच्यात एक डॉक्टरने एक बीपीची गोळी बंद केली आणि एक धाप असं दम लागल्यासारखं होतं, ती पण गोळी द्यायची बंद झाली 1.5 महिन्यात. मग किती क्लास रिझल्ट आहेत. पण आपल्याला काय होतं की बरोबर आहे की एवढं सगळं करून बघितलंय आणि आता ह्याच्यामुळं काय होणार असं आपल्याला वाटायला लागतं. म्हणजे आपण स्वतःचाच कॉन्फिडन्स कमी होतो. आणि मग 2 महिन्यात जर शुगरच्या आणि याच्या गोळ्या बंद होत आहेत, तर लाईफस्टाईलवर किती छान काम करत असतील सांगा. माहितीच नाहीये या लोकांच्या बरोबर बोलत असताना एक लक्षात येतं की कशानं शुगर वाढते आणि ती काय केल्यावर कमी करायला पाहिजे, हे टेक्निकच माहिती नाहीये. कारण फक्त एकच आपल्याला माहिती आहे, गोळी खाल्ल्यानंतर साखर कमी होते. गोळी खाल्ल्यानंतर रक्तातली साखर कमी होते. पण ती पेशीनं घेतली का? ती नाही घेतली. ती उचलली आणि त्याचा यूज नाही झाला. त्याला नको तो यूज व्हायला लागला त्या साखरेचा. बाहेर नेऊन टाकली, एवढं कष्टानं मिळवलं, एवढं छानपैकी बनवलं, एवढं व्यवस्थित बसून खाल्लं, पण त्यातलं ग्लुकोज जर वापरताच येत नाहीये, ते रक्तात राहायला लागलंय, तर त्याच्यावर किती क्लास काम करायला पाहिजे आपण सगळ्यांनी. म्हणजे डायबिटीज असू दे, अदर कुठलाही प्रॉब्लेम्स असू दे, तो होतो का? आणि तो होऊन त्याला घालवायचं असेल तर काय काम करायला पाहिजे? हे सायंटिफिकली समजून घेऊन काम करायला लागलं तर कसले क्लास रिझल्ट आहेत माहितीये. म्हणजे एकदम भारी. पण तेवढी श्रद्धा, तेवढा विश्वास, तेवढी ऐकण्याची मानसिकता आपली असेल ना, तर हे सगळे द बेस्ट रिझल्ट येत आहेत. ओके.